निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हा बोला ताई. ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. सांगा ना ताई, कुठून बोलता? मी वर्धा जिल्ह्यामधून बोलत आहे. वर्धा जिल्हा. हा हा हा. तालुका हिंगणघाट आहे. अच्छा. हा हा हा. हिंगणघाट वरून 30 किलोमीटर आहे आमचं गाव. बापरे. हा हा हा. तिथून बोलत आहे. मला म्हणजे आता असे तर अनुभव खूप आले ताई, पण आता हा जस्ट आलेला आहे ना 2-3 दिवसाच्या आधी, तो म्हणजे इतका अविस्मरणीय आहे की न विसरण्यासारखा. अरे बापरे, काय झालं असं एवढं छान? म्हणजे स्वामी म्हणतात ना, स्वामी आपला अनुभव काही करायच्या आधी संकेत देतात म्हणून. हो हो हो. पण ते संकेत नाही का माझ्या लक्षातच नाही आले ते. म्हणजे शनिवारी, आता ह्या गेला ना, या शनिवारी नाही का, जो दिवा चालू राहते ना माझा देवाजवळचा, हो. तो असा उलटा पडला खाली. बापरे. आणि त्याच्यामधून ते विलायची, लवंगा वगैरे सर्व असे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडला. तेल सांडलं, मला माहितीच नाही. मला बरं नव्हतं वाटत म्हणून मी दुपारची लेटली. मग माझे मिस्टर घरी आले तर मला म्हणते, दिवा कोण सांडवला ग म्हणते. आणि मी दिव्यात तुम्ही म्हटलं, वेलची वगैरे टाकता? हो, वेलची, लवंगा वगैरे नाही का. अजून काय? कापूर टाकते, अरे वा. भीमसेनी कापूर. हा 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 हा. ते पडून होतं तर मला वाटलं मांजरीनं वगैरे सांडवलं असेल, पण ते स्वामींना मला काहीतरी संकेत द्यायचा होता, पण मला काही ते समजलंच नाही. बरोबर. मग त्याच रात्री काय झालं, 2-2:30 वाजता माझं म्हणजे शब्द मी काय बोलत होते हे माझं मलाच समजत नव्हतं. आणि असं घाबरल्यासारखं होत होतं. मग मी माझ्या म्हणजे दिवाणवरून उठली, यांच्याजवळ गेली, यांना म्हटलं तिकडे सरका, तिकडे सरका. तर ते म्हणजे मला व्यवस्थित म्हणता येत नव्हतं का तिकडे सरका म्हणून. तर यांना वाटलं हिला काय झालं, हे काऊन अशी करत आहे. तर मलाही वाटलं झोपेतून उठली म्हणून शब्द माझी मागं पुढे होत असतील. मग मी तेवढ्याच रात्री झोपल्या नाही का श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत होती. तर ते काय झालं, मला स्वामी म्हणता येत होतं, म्हणजे समर्थ म्हणताच येत नव्हतं. नंतर मग मी तेवढंच माहित नाही मला कुठून देव बुद्धी दिली. उठली आणि स्वामींजवळ जाऊन बसली. म्हटलं कठीण शब्द तरी म्हणून पाहाव म्हणून नाही का, घोर कष्टोद्धरण म्हणायला लागले. तर व्यवस्थित काहीच म्हणता येत नव्हतं ताई. अगो बाई. आणि तोंडातून नाही का मग असं घाबरल्यासारखं एकदम घामाला अंगाला माझ्या. आणि मला कसं बीपीची आहे ना गोळी वगैरे मी रोज घेते. तर हे कशी म्हणते, गोळी घे बरं म्हणते बीपीची. मग म्हटलं आणून द्या. म्हटलं मी स्वामी जवळच बसून राहिली, नुसतं स्वामीच्या फोटोकडे टक लावून पाहत होती. असं वाटे का कोणती बाहेरची शक्ती माझ्या अंगात आहे अशासारखं. मग यांनी मला पाणी आणून दिलं, गोळी आणून दिली. मग मी ते घेतली. पण घेतल्यानंतर नाही का, मी त्यातलं ग्लास मधलं थोडं पाणी उरलं होतं ना, त्याच ग्लासवर हात ठेवला आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. म्हणजे मला फक्त स्वामीच आठवत होते, बाकी काहीच आठवत नव्हतं. मग मी तारक मंत्र 5-6 वेळ म्हटला का किती म्हटलं, आणि ते मला असं व्यवस्थित म्हटल्या जात नव्हता. मग मी स्वामींना म्हटलं, स्वामी माझ्या तोंडातून शब्द तर काही येत नाहीये, पण जे काही म्हणत आहे ना, मी ते मनापासून म्हणत आहे म्हटलं, ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि माझा विश्वास नका डगमगू देऊ म्हटलं. बरोबर आहे. आणि मग नाही का मी ते पाणी पिलं ना ताई, तर ते तोंडातही व्यवस्थित जात नव्हतं माझं, म्हणजे लकव्यावाल्याला कसं होते तशासारखं. तरी पण मी ते पाणी पिलं. आणि सांगू 2 मिनिटात मला वाचा आल्यासारखे नाही का, क्लिअर अशी बोलायला लागली मी. जशी मी तुमच्या सोबत बोलत आहे ना, अशी मला बोलायला यायला लागलं. मग मी एवढं देवाजवळ मला रडायला येत होतं आणि कसं तरीच होत होतं. म्हटलं देवानी मला काहीतरी सुचवायचा प्रयत्न केला, पण माझ्या आता आपण अडाणीच ना ताई, आपल्याला देवाचे संकेत नाही समजत. खरंय, त्या स्वामींपुढे आपण काहीच नाही त्यांच्या पुढे आपण. खरंय. मग मला त्या दिवशी थोडं बरं वाटायला लागलं. मग दिवस निघाल्यावर नाही का, असे पूर्ण हातापायातून जीव गेल्यासारखा, बिलकुल अशक्तपणा आल्यासारखा वाटत होता. आणि तेवढ्याच मधातून उठून नाही का मला कशी बुद्धी आली, म्हटलं आरशासमोर जाऊन पाहते माझं तोंड बिंड असं वाकडं झालं का म्हणून. तर पाहिलं तर माझं तोंड वगैरे काही वाकडं नव्हतं, पण मला इतकी भीती वाटली की एकदम अंगाला काटे आले माझ्या.
आई ग. असे डोळे टाईट बिलकुल पांढरे पांढरे दिसत होते मला बापरे. त्या आरशात. मी एकदम बाजूला होऊन गेली आरशाच्या. म्हणजे आणि स्वतःलाच स्वतःची भीती वाटायला हो लागली. हो हो. हा. त्या गुरुचरित्राचा अंगाला लावला. म्हटलं "बघ स्वामी काही होऊ नका देऊ, म्हटलं मी कशी संकट मोचनची सेवा करत आहे, प्रदीप दादांनी दिली ना मला हा 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 हा. ते करत आहे. जशी करत आहे ना ताई, 4-5 दिवस व्यवस्थित गेले, हा. तेव्हापासून काही ना काही विघ्नच येत आहेत. बापरे. नाही ती हो. सेवा चालू ठेवा पण हा ताई. नाही नाही, मी सेवेत तर खंड पडूच देत नाही. माझी एक मैत्रीण आहे आणि आम्ही दोघी मिळूनच करत आहोत. तर ती मला म्हणे काहीही पहा, 4 वर्ष झाली माझा प्रॉब्लेम नव्हता येत. हा आणि हा. जशी सेवा करायला लागली ना, थोडासा मला डाग दिसला. मग अरे वा. इच्छा होत नव्हती माझी. तर ही कशी म्हणे मला, माझी मैत्रीण अंजू कशी म्हणे, म्हणे तू काहीही होऊ दे म्हणे मीनाक्षी, सेवा बंद करायची नाही. तुला जर अगदी म्हणजे बरोबर. रेग्युलर जर पाळी येत असती हा. तर काहीतरी, पण ते 4 वर्षापासून आली नाही ना म्हणे, हे काहीतरी म्हणे आपल्या मधात येऊन राहिलं म्हणे विघ्न. बरोबर तू आहे. तर मग मी तरी नाही का मग सेवा चालूच ठेवली. डोक्यावरून पाणी घेत होती आणि सेवा करत होती. हा. म्हटलं स्वामी आता तुम्हीच मला तारा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच झालं ताई. हो. हो. मग हे कसे म्हणे लवकर आता तयारी कर ना, आपण दवाखान्यात जाऊ. तर बरोबर आहे. मग हो. मी म्हटलं दवाखान्यात गेली, सिटी स्कॅन वगैरे केला. तर मी गुरुचरित्राचा अंगारा माझ्या सोबतच ते सिटी स्कॅन मध्ये करायला गेले, तेव्हा एवढी भीती वाटत होती मला. हो. तिथं स्वामीचा अंगारा वगैरे, त्यांना नर्स होत्या ना, त्यांना पण म्हटलं ताई तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा का माझे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे म्हणून. आई ग. रिपोर्ट नॉर्मल आले ताई, सर्व झालं. पण अरे वा. मला आतून असं घाबरल्यासारखं आणि कसं तरी होत होतं. अगं म्हणजे बाई. मग मला असं वाटलं बाहेरचं तर काही नाही आहे असं. हो म्हणजे बरोबर आहे. कारण का मेडिकलची म्हणा का काही रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आल्यावर आपल्याला वाटतेच ना का तसंच जर वाटत असेल खरंय. तर बाहेरचं काही असू शकते, म्हणून नाही का मग माझ्या मावशीकडे गेलो होतो आम्ही. तर हा. माहित नाही, हे पहा ते नृसिंह सरस्वती महाराज नाही आहे का, हो त्यांचा जन्म कारंजाला झाला. हो तिथं माझी भाची राहते, पण माझ्या डोक्यात नाही का इथंच महाराजांचा जन्म वगैरे झाला का हो. काय. हे सर्व स्वामींचीच लीला. मला म्हणजे कारंजावरून आणणं, त्या मंदिरात नेणं, तिथं दर्शन तीर्थ वगैरे खरंय. सगळं. हो. तिथं गेलो, मंदिरात दर्शन घेतलं सगळं. आणि मग तिकडे आम्ही जिथं दाखवायचं तिथं जाऊन आलो. तर तिथं पण काहीच नाही म्हणे, तुम्हाला टेन्शन घेताय म्हणे. तर म्हटलं मी टेन्शन तर काहीच नाही आहे बा म्हटलं तसं. हम्म. जेव्हा म्हटलं तेव्हा उठते, गुरुचरित्राचं पारायण, सेवा स्वामीच्या चालूच राहतात माझ्या. जसं बरोबर जसं आहे. हो टीव्हीवर हो. सांगते ना ते युट्यूबवर, तसं युट्यूब तसं वर. करते मी. अरे वा. आणि माहितीये का, आज सकाळचा गोष्ट काही, आता मी गावाला जायला जशी निघाली ना आईकडून, तर माझ्या मुलाचा फोन आला मला. म्हणते मम्मी हा. आज म्हणते एकादशी हे आहे ना, महाशिवरात्रीत आपण शिवरात्री. असं करू का, आमची तर दुधाचा धंदा आहे ना ताई. हा हा हा. म्हणते 40 लिटर दूध आहे सकाळचं, तर अरे वा. तेवढ्याची बासुंदी करून म्हणते आपण सर्व जणांना मंदिरात नेऊन वाटून देऊ हा म्हणते. हा हा. तर त्याला वाटलं का माझी तब्येत चांगली नाही म्हणून असं बाई, म्हटलं मुलाचं तर हे कसे म्हणतात, जाऊ दे करू दे म्हणते. पण तो कसा म्हणते मम्मी आज म्हणते स्वामीने आपल्या दिव्यात तेल टाकलं म्हणते. म्हटलं काय. हा. हो म्हणते आता घरी कोणीच नाही ना ते, मी माझे मिस्टर आणि माझा लहान मुलगा इकडे आलेला आहे बाहेर गावी. घरी अच्छा फक्त माझा मोठा मुलगा आहे आणि माझी जाऊ आहे लहान. अच्छा. पण तिला मी सांगितलं देवाचा दिवा विझू द्यायचा नाही आणि रोज हा पूजा करायची माझ्या घरची. हा. तर अरे वा. तो कसा म्हणते मम्मी मी जेव्हा उठलो ना, तोही उठल्याबरोबर देवाला नमस्कार वगैरे करते. हम्म. तर म्हणते दिव्यात काहीच तेल नव्हतं आणि इतकं छान फुल येऊन होतं ग म्हणते. अरे वा. तर माझी देराणी त्याला म्हणते संकेत फुल पहा किती छान आलं म्हणते. पण हा. तेल काहीच नव्हतं आणि आंघोळ केली नव्हती कोण, तर मग त्याच्यात तेल कसं टाकणार कोणी. टाकणार. बरोबर आहे. हो. मग तो शेतात चालला गेला. हम्म. पुढून आला ना, म्हणते मम्मी देवाचा दिवा भरून तेलानं. बाप रे. हो. आणि गुल पाडून आणि दिव्याची वात अशी टवटवीत करून आहे म्हणते मम्मी. मी असं काय. म्हटलं काकून केलं असं. म्हटलं दादा हम्म. नाही नको म्हणते, काकूची आंघोळ नाही झाली, माहीची नाही झाली आणि परीची पण नाही झाली म्हणते. तर हा. त्या म्हणत आहे म्हणते का आम्ही दिव्यात तेल टाकलंच नाही. हाय हा. हो ना, ताई एवढं केवढं म्हणून आश्चर्य आहे. आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला. म्हटलं अंजू असं असं झालं का. तर म्हणते असं का, तुमचा नंबर नाही का माझ्या इथून डिलीट झाला होता. अच्छा. हा हा. आता तुम्हाला मी मेसेज पाठवायच्या आधी माहित आहे का ताई, तुमचाच मला मेसेज आला. हा. ते स्वामी ओम 7चं जे लिंक आहे ना, ते तुम्ही मला शेअर केली. अच्छा. तर म्हणजे माझ्याजवळ तुमचा नंबर पण नव्हता आणि काहीच नाही. म्हणजे हे पूर्ण स्वामी घडवून आणत आहे असं स्वामी वाटत आहे घडवून मला. आणतायत खरं ताई. आणि मला तर विश्वासही नव्हता का माझं तुमच्यासोबत बोलणं होईल. मी तुम्हाला खूप दिवसात बघा. म्हणजे 2 वर्ष झाले आम्ही या सेवेत आलो, माझी मैत्रीण अरे आणि वा. मी.
हा. आणि अनुभव असे खूप आले ताई, पण नाही का मी तुम्हाला म्हणजे हे नव्हतं तुमच्यापर्यंत पोहोचू शकू बा हाच विश्वास नव्हता. तसंच नाही का प्रदीप दादाचं पण झालं होतं. आम्ही तिथं जायचं म्हणजे जाऊ केव्हा तरी, पण जायच्या आधी माहितीये का दादाच माझ्या स्वप्नात आले होते. अरे वा. हा. आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो ना, जेव्हा माझा नंबर आला त्या दिवशी त्यांनी तीच टी शर्ट घातली होती जे स्वप्नात जे मला दिसले होते. स्वप्नात दिसली होती. बाप रे. मी नाही का म्हटलं अंजूला, अंजू म्हटलं दादा माझ्या स्वप्नात आले होते, म्हटलं तर हीच टी शर्ट घालून होती. मी त्यांना पण म्हटलं दादा तुम्ही माझ्या स्वप्नात आले होते म्हटलं, आणि हीच होती म्हटलं टी शर्ट. आता पण असं वाटत होतं ना ताई का असं माझा जीव जाते का राहते अशासारखं नाही का. पण स्वामींनी वाचवलं मला. आणि बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ताई. स्वामींचं एकदा चरण धरले ना तर स्वामी भक्ताला स्वामी पडू देत नाही ताई. हो ना. ते तर आहे. मी खूप जेव्हा छान. आता हे दवाखान्यात जात होती ना तेव्हा स्वामींच्या रील्स माझ्या याच्यावर येत होत्या. ते चांदोली म्हणून सिरियल आहे ना ती. माहिती. हो. हा. ते चांदोली इतके रडत होती आणि स्वामी तिला म्हणत होती की बाळा तू रडू नको. ज्यांनी माझा हात धरला ना त्यांना मी कधीच सोडत नाही. तसं म्हटलं का मला धीर येत होता. खरंच खरंच ताई. किती सुंदर अनुभव आहे. मी शेअर करते ताई. हो हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.